केलंय ते आजपर्यंत कुठल्या पार्टीने केलं नाही. आपली आई, आपली आजी गेली 70 वर्ष बोटाला शाई लावून येतात, मतदान करतात. कोण पंतप्रधान होतं, कोण आणखीन कुठल्या पदावर जातं. पण या 50% मतदान केलेल्या महिलांबद्दल कधी कोणी विचार केला का? अरे देश स्वतंत्र होऊन 70 वर्ष होत आली होती, तोपर्यंत आपल्या बायका कुठं जायच्या? संडासला का? कुठं जायच्या? बाहेर जायच्या. आपल्याला आवडायचं का? आवडायचं नाही. गाडी आली का उभी राहा, गाडी गेली का खाली बस. हेच केलं, आईने केलं, आजीने केलं आणि आपण पण केलं. आता जाता का रस्त्यावर? जाता का? अगं मागच्या जाता का? जातच नाही. जाता का नाही? मग रस्त्यावर जाता आणि मग कुठं जाता? कुठं जाता? अरे टॉयलेट दिले, शौचालय दिली. आणि कोणी दिली का शौचालय? कोणी दिली? राम खिचडी पचलेली दिसते. कोणी दिली शौचालय? नरेंद्र मोदींनी दिलं. की या देशाची इज्जत म्हणजे आपण सगळ्याजणी, या देशातल्या महिला आणि माझ्या देशाची इज्जत रस्त्यावर जाणार नाही असा विचार करणारा पहिला प्रधानमंत्री, ज्याचं नाव काय आहे? नरेंद्र मोदी. मग मला सांगा, ज्यांनी आपल्या इज्जतीची काळजी केली, आपली इज्जत या देशाची इज्जत समजली, त्या भारतीय जनता पार्टीत नाही जाणार तर कुठल्या पार्टीत जाणार मैत्रिणींनो? म्हणून तुमचं पुन्हा एकदा जोरात स्वागत आमच्या पार्टीमध्ये. त्याचा उल्लेख आपल्या मंत्रीताईंनी केला. खरी गोष्ट आहे, जेव्हा पोरगी पोटूशी होते तेव्हा सगळ्यात जास्त काळजी आईला असते. ती कुठे पण काम करू दे, काहीतरी आपलं खारीक खोबरं गोळा करत असते. कशासाठी? पोरगी बाळणपणाला आली तर तिला काय नाही तर लाडू तरी करून द्यायला पाहिजे. गरीब आहे, नाही करू शकत. बाळ सुदृढ व्हायला पाहिजे, आईला चांगलं दूध यायला पाहिजे. आपण सगळ्याजणी आई झालेल्या आहोत. आपल्याला माहिती आहे की या गरोदरपणामध्ये आणि बाळणपण झाल्यानंतर पोषण आहार गरजेचा असतो. प्रत्येक आईला वाटतं माझ्या पोरीला काजू, खारीक, बदाम दिले पाहिजे, पण नसते ग परिस्थिती. ही परिस्थिती सुद्धा आपल्या मोदीजींनी मैत्रिणींना ओळखली आणि पोषण आहार चालू केला. केला का नाही? अगं जरा जोरात बोलाल. केला का नाही? पोरं कोणाची आणि काळजी कुणाला? अरे असा प्रधानमंत्री बघितलाय का तुम्ही? एकदा टाळ्या वाजवा मोदीजींसाठी. पोरं आमची, पण आमच्या पोरांना चांगलं सुदृढ व्हायला पाहिजे, माझ्या लेकीला चांगलं दूध आलं पाहिजे, याच्यासाठी काजू, बदाम, खारीक, खोबरं हे सगळं घराघरामध्ये पोचवणारे आपले प्रधानमंत्री आहे. आधी घरी बाळणपणा व्हायची. तुमच्या मधल्या कित्येक जणींचे जन्म घरी झाले असते आणि त्यावेळेला आपली कित्येक भावंड मरण पण पावली असती. खरं का खोटं? अगं खरं का खोटं? मागच्या राम खिचडीवाल्या, खरं का खोटं? बरोबर. घरी बाळणपण केलं, आईच्या जीवाला धोका. घरी बाळणपण केलं, बाळाच्या जीवाला. मोदीजी काय म्हणाले? मोदीजी म्हणले, ताई घरी बाळणपण करू नको, सरकारी दवाखान्यात जा. सरकारी दवाखान्यामध्ये आपल्याला पाठवायला, आपल्याला सवय लागायला, आपलं सुखरूप बाळणपण व्हायला आपला जीव नाही गेला पाहिजे, आपल्या बाळाचा जीव नाही गेला पाहिजे. म्हणून प्रधानमंत्री मातृवंदन योजना केली. बाई जर गव्हर्नमेंटच्या हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी डिलिव्हरीला गेली, तिच्या खात्यामध्ये 5,000 रुपये देणारा प्रधानमंत्री आपला आहे. त्यांचं नाव नरेंद्र मोदी आहे. ज्याचा उल्लेख पौर्णिमाने केला की आमच्याकडे जलजीवन मिशन झालं पाहिजे. अरे कोणी विचार केला? आमच्या आईचे आणि आजीचे सावरासाहेब हंडे नेऊन नेऊन इथले केस गेले का नाही ग?
गेले का नाही? डोक्यावर